नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजेच अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे येसूबाई गणेश सावरकर. येसूबाई गणेश सावरकर यांनी आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना केलेली आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला जर प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला. म्हणजे या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल. प्रश्न 2 बघा. राटवानी घेर हे डॅश येथील आदिवासी नृत्य आहे. बघा, राटवानी घेर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे गुजरात. राटवानी घेर हे गुजरात येथील आदिवासी नृत्य आहे. प्रश्न 3 बघा. सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सातवाहन वंशाचे संस्थापक हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिमुक. योग्य उत्तर काय बघा, सिमुक. सातवाहन वंशाचे संस्थापक कोण होते? तर सिमुक हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 4 बघा. 1857च्या स्वातंत्र्य सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? चिमासाहेब कोण होते बघा? 1857च्या स्वातंत्र्यामध्ये सहभागी झालेले व्यक्ती होते. तर ते कोणत्या जिल्ह्यातील होते? या ठिकाणी आपल्याला असा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, ते कोल्हापूर या जिल्ह्याचे होते. लक्षात घ्या, कोल्हापूर या जिल्ह्याचे ते होते. प्रश्न 5 बघा. पुढीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? बघा, मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. खालीलपैकी आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. तर योग्य उत्तर असणार आहे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर बघा, प्रश्न 6 आहे. कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे? कोणाची बघा? कवी परमानंद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे शिवभारत. ऑप्शन क्रमांक 4 बघा. शिवभारत हे कवी परमानंद यांची साहित्य कृती आहे. प्रश्न 7 बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही? लक्षात घ्या, प्रश्न पूर्ण वाचल्याशिवाय योग्य उत्तर द्यायचं नाही. बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 वारली. वारली या जमातीला अधिसूचित केलेले नाही. IMP आहे मित्रांनो, लक्षात घ्या. IMP आहे. प्रश्न 8 बघा. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर असणार आहे डिसेंबर 1953. डिसेंबर 1953 ला झालेली आहे. प्रश्न 9 बघा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर. प्रश्न 10 बघा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातूक आढळते? बघा, लोह धातूक महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सर्वाधिक आढळते? तर ते गडचिरोली या ठिकाणी सर्वाधिक आढळते. म्हणजे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 11 बघा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? 2011ची जनगणना आहे मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेला अतिशय महत्वाची आहे. त्यावरती बघा तुम्हाला एक ना एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे पूर्ण ती वाचून घ्यायची आहे तुम्हाला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरणार आहे बघा मुंबई उपनगर. काय तर मुंबई उपनगर हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 12 बघा. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात
सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? बघा, खनिज धारण क्षेत्र सर्वाधिक कोणत्या ठिकाणी आढळते? तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर. ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे योग्य उत्तर असणार आहे. नागपूर या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते. प्रश्न 13 बघा, भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दरास काय म्हणतात? तर MSP. ऑप्शन क्रमांक 4 बघा MSP असे म्हटले जाते. प्रश्न 14 बघा, तोंकू इंगुम हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? योग्य उत्तर असणार आहे नागालँड. ऑप्शन क्रमांक 4 नागालँड या राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न 15 बघा, कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते? बघा, दिन आणि दिनविशेष यावरती या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 नेताजी सुभाषचंद्र बोस. मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न असे कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायची आहे. आणि नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर नवीन अपडेट मिळवण्यासाठी बघा, आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा मिळत जाईल. त्यानंतर बघा प्रश्न 16 आहे, कागदी नृत्य हे डॅश संबंधित आहे? कागदी नृत्य तर बौद्धांशी संबंधित असणारे हे कागदी नृत्य आहे. म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 17 बघा, खालीलपैकी कोणाला 2021 या वर्षाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 आशा भोसले. प्रश्न 18 बघा, नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले आशियाई व भारतीय व्यक्ती कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले आशियाई व भारतीय व्यक्ती आहेत. प्रश्न 19 बघा, चौरी चौरा घटनेनंतरही चळवळ संपुष्टात आली कोणती? बघा, तर असहकार चळवळ. प्रश्न 20 आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे बंधुता. कोणता? बघा, बंधुता या संकल्पनेचा शेवटचा क्रम दिलेला आहे. प्रश्न 21 आहे, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? दुसरी गोलमेज परिषद बघा कोणत्या साली भरलेली आहे? तर 1931 ला. 1931 ला दुसरी गोलमेज परिषद झाली. प्रश्न 22 बघा, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? हा सुद्धा प्रश्न मित्रांनो IMP आहे, लक्षात घ्या. तर महात्मा गांधी यांनी चंपारण या ठिकाणी बघा कधी 1917 ला पहिला सत्याग्रह केला. लक्षात घ्या 1917 ला. प्रश्न 23 आहे, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचे मुख्य प्रमुख कोण होते? बघा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचे मुख्य प्रमुख कोण होते? तर चंद्रशेखर आझाद. प्रश्न 24 आहे, मत्स्य 6000 हे खालीलपैकी काय आहे? काय आहे हे? तर लक्षात घ्या पाणबुडी. मत्स्य 6000 हे काय आहे? तर पाणबुडी आहे. प्रश्न 25 बघा, रेखा गुप्ता या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत? रेखा गुप्ता दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत? तर ह्या 4थ्या मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा 4थ्या मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण महत्त्वाचे प्रश्न उत्तरे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायची आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपला मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या बरोबरच त्यांचा सुद्धा अभ्यास होत जाईल. चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.